नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रमध्ये स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजवर फोर्टक्स आणि प्रिन्स कटचं माप कसं घ्यायचं हे नक्कीच शिकवणार। ते म्हणजे बघा, हे जे माझं ब्लाऊज आहे आता दाखवते ते कस्टमरचं ब्लाऊज आहे। कस्टमरने मला काय सांगितलं की मला प्रिन्स कट ब्लाऊज हवा आहे, पण त्यांनी मला मापाला दिलं आहे कटोरी ब्लाऊज। अशा वेळी जेव्हा माझ्या स्टुडंट मला म्हणतात ताई हा तर कटोरी ब्लाऊज आहे, तर याच्यावर प्रिन्स कटचं माप कसं घ्यायचं आणि फोर्टक्सचं माप कसं घ्यायचं, तर जो प्रश्न त्यांना पडला तो प्रश्न नक्कीच कित्येक जणांना पडत असणार। त्यामुळेच म्हटलं चला आपण याही विषयी थोडंसं सांगावा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला ही कटोरी ब्लाऊजवर प्रिन्स कटचे माप आणि फोर्टक्सचे माप कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि कोणता पार्ट वाढवायचा किंवा कोणता पार्ट कमी करायचा हेही तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। का वाढवायचा किंवा का कमी करायचा हेही तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला हे असे जर प्रॉब्लेम आला किंवा असं जर एखाद्या कस्टमरने तुम्हाला माप दिलं कटोरी ब्लाऊजवर प्रिन्स कट शिवायला लावला, फोर्टक्स शिवायला लावला, तर तुम्हाला हे न चुकता तो ब्लाऊज शिवता येईल। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले माप घ्यायचं आपण बघूया, जो नॉर्मली आपण घेत असतो तशाच पद्धतीने हे माप घ्यायचं आहे, ते मी तुम्हाला घ्यायचं दाखवते। आता बघा, मापं कोणकोणती घ्यायची असते त्याची मी एक लिस्ट बनवली। सेम तुम्हीही तशीच लिस्ट बनवून घ्यायची। त्याच्यात पूर्ण उंची घ्यायची, छातीचा माप घ्यायचा, पुढील गळा, मागील गळा, तयार शोल्डर, बाही उंची, बाही दंड, कंबर घेर, गळा रुंदी आणि मोंढा एवढे मापं आपल्याला नक्कीच घ्यावं लागत असतात आणि तेच मापं मी आत्ता घेऊन दाखवत आहे। तर सगळ्यात पहिले पूर्ण उंची घेऊया। तर बघा, ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12.5। ओके, तर 12.5ची आपण उंची घेऊया। पुढचा गळा आपण लगेच चेक करूया। असा एल आकार जिकडे आपल्या पुढच्या गळ्याचा बनेल तो आपला पुढचा गळा तयार झाला आहे। तर बघा, हा 5चा आपला पुढचा गळा आहे, पुढील गळा 5चा। ओके, तयार शोल्डर आपण घेऊया। हा 2चा शोल्डर आहे, तर तयार शोल्डर आपला आहे 2। बाही उंची चेक करूया। तर 5.25ची बाही उंची आहे। बाही दंड आपण लगेच चेक करून घेऊया। बघा, 5ची बाही दंड आहे। त्यानंतर कंबर आपण लगेच चेक करून घेऊया। अशा पद्धतीने कंबरेचं माप घ्यायचं। तर 13ची ही आपली कंबर घेर आहे। आता मागील गळा पाठ घेऊया। मी वरतून गळा न चेक करता खालची जी पण ब्लाऊजची पार्ट असेल ती घेत असते। तुम्हीही सेम त्या पद्धतीने गळा घेऊ शकतात। तुम्हाला जर वरचं नॉलेज असेल म्हणजे ती ही पद्धत चांगलीच आहे, पण मला ही पद्धत खूप आवडते। तर 4च्या आपण मागील गळा पाठ घेऊया। तर बघा, मागील गळा पाठ आपण 4ची घेतली। आता काय राहिलं गळा रुंदी। बघा, गळा रुंदी आपल्याला किती घ्यायची असते ती सेम यात काउंट करता येत नाही। फिक्स मेजरमेंट आपण 2.5ची घेऊया। आणि मुंढा बघा, आता याच्यात सगळ्यात पहिले छातीचा माप आपण बघूया। आता छातीचं माप घेताना काय करा, ब्लाऊज उलटे करा। ब्लाऊज उलटा केल्यानंतर जी आपली हुकाची पट्टी असेल ती अगोदर बघायची आणि ही जी आपली फिटिंगची टिप आहे ती बघायची। आता बघा, ही शिलाई उचलेली आहे पण ही फिटिंग आहे कस्टमरची, तर मी इकडून इथपर्यंत बघते। तर छातीचं माप बघा किती आलं आहे, 8चं माप आलं आहे। तर मग याचा चौथा भाग म्हणजे किती, 8 दुनी 16, 16 दुनी 32। तर हे ब्लाऊज किती मापाचं आहे, 32 साईजचं। तर छातीचं माप आपण 32 घेऊया। तुम्हाला नक्कीच छातीचं माप कसं घ्यायचं हे समजलं असेल। ब्लाऊज उलटं करायचं, हे दोन्ही पार्ट ओपन केल्यानंतर हुकपट्टी बघायची आणि जी ही आपली फिटिंगची शिलाई आहे तिकडून ते इथपर्यंत पूर्ण आपल्याला माप पाहायचं। जे पण आलं त्याचा चौथा भाग घेतला आपण 32चा, म्हणजे हे माप कितीचं झालं, 32चं। ओके, आता 32च्या मापाला आपल्याला किती लागतं, मुंढा उंची 5.5ची,
आता हे आपण कटोरी ब्लाऊजचं माप घेऊन टाकलं. आता बघा याच्यावर कटोरी कशी मोजायची, त्याचं माप किती घ्यायचं, तर याचाही मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे की कटोरी ब्लाऊजवर ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे, कटोरी कोणत्या साईडने घ्यायची. नक्कीच तोही व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला कटोरी ब्लाऊजचेही माप घेता येईल. तर ह्या मापावर आपल्यावर जर फोर्टेक्स किंवा प्रिन्स कट शिवायचा असेल तर नक्कीच एवढे सगळे मापं आपण चेक करायचे या पद्धतीने. आता बघा किती मापं कसे वाढवायचे ते सांगते. सगळ्यात पहिले जी पूर्ण उंची आहे आपली 12.5, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायची. तर ही झाली आपली 13.5ची पूर्ण उंची. ओके. आता फ्रंट पार्टसाठी आपल्याला ही जी आहे फोल्टक्ससाठी आणि प्रिन्स कटसाठी ही उंची आपल्याला घ्यायची 14 आणि बॅक पार्टसाठी जी आपली रेग्युलर उंची आहे 13.5 ती 13.5च घ्यायची. ओके. तर बघा आपली पूर्ण उंची होती 12.5, त्यात 1 इंच वाढवलं तर 13.5ची आपल्याला पूर्ण उंची घ्यायची असते. पण जेव्हा तुम्ही फोल्टक्स आणि प्रिन्स कट शिवत असतो त्यावेळेस आपल्याला फ्रंट पार्ट हा नक्कीच अर्धा इंच जास्त हा कटिंग करायचा असतो. अशा वेळेस तुम्ही काय करा, फ्रंट पार्टला 14 इंच उंची घ्या, म्हणजे ही जी पण उंची आली त्याच्यात अजून अर्धा इंच वाढवायचा आणि मागचं जी पण उंची आहे ती तेवढीच ठेवायची. तर हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो नक्कीच लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर बाही उंचीमध्ये आपलं जर हे असेल अस्तरवाला ब्लाऊज असेल तर 1 इंच वाढवायची. आता बाही उंची किती आहे 5.25ची. ओके. त्याच्यात 1 इंच वाढवला तर तो झाला आपला 6.25चा. जर बिगर अस्तराची असेल तर 2 इंच नक्कीच वाढवायचे. आता गळा रुंदी आणि मुंडा हे फिक्स ठेवायचं, मागचं कोणतंच पार्ट चेंज नाही करायचा. फक्त आपल्याला काय करायचं, पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवून जी पण 13.5ची उंची येईल ती बॅक पार्टसाठी ठेवायची आणि अर्धा इंच अजून वाढवून आपल्याला फ्रंट हा जास्तीचा कट करायचा असतो. नक्कीच तुम्हाला समजले असणार माप कसं घ्यायचं. आणि छातीचा माप 32 आले, 32चा चौथा भाग केला तो आपण 8चा घेतला. ओके. 32 भागिले 4 हे झालं 8चं माप. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी जास्त घ्यायचं, म्हणजे 10ची घडी आपल्याला ही घ्यायची असते. तर या पद्धतीने आपल्याला फोल्टक्स आणि प्रिन्स कटचं माप घेता येतं कटोरी ब्लाऊजवरून. आणि कुठे किती इंच वाढवायचं हे नक्कीच तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. लक्ष देऊन बघितल्यावर नक्कीच तुम्हाला हे पॉईंट समजले असणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. Subscribe, like, comment, share. JD Fashion Design Institute at Nashik, Maharashtra. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाउज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.